मुंबई ते कोकण ही बाईक राईड म्हणजे केवळ प्रवास नसून निसर्गाच्या कुशीत जाण्याचा एक थरारक अनुभव आहे. आणि तोच अनुभव सांगण्यासाठी मी व्ही.एस. गुरु तुमचं स्वागत करतोय आपल्या मुंबई ते कोकण बाईक राईडच्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. सकाळी लवकर उठून ही बाईक रेडी करणे हेच मला सर्वात मोठं चॅलेंज वाटतं. सकाळी 4:30 वाजता उठलो आणि बाईक लोड करून घेतली. बाईक रेडी व्हायला 20 मिनिट्स लागले आणि तिथून मग मारुतीरायाचे दर्शन घेऊन माझ्या प्रवासाला सुरुवात केली. तिथून थेट मरव नाक्याला थांबलो. तिथे आपले 2 भाऊ आधीच आपली वाट बघत होते आणि मग बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून आम्ही पुढचा प्रवास चालू केला. थंड हवा आणि पहाटेचे शांत रस्ते मनाला उभारी देत होते. पनवेलमधून बाहेर पडताच पहिल्याच चहाच्या टपरीवर आम्ही आमच्या गाड्या उभ्या केल्या. कॅमेऱ्याच्या समोर माझ्या भावाची मस्ती पाहत एक कटिंग चहा घेऊन माझं माइंड फ्रेश झालं आणि मग जास्त वेळ न काढता तिथून पुढे जायला निघालो. जसजसे आम्ही पुढे जात होतो तसतसा काळोख विरळ होऊ लागला होता. आकाशाचा रंग हळूहळू केशरी होऊ लागला. मुंबई गोवा हायवे आणि तो सुंदर सूर्योदय याचे सौंदर्य शब्दात मांडणे खूप कठीण झाले. हा तोच क्षण आहे ज्यासाठी रायडर आपली झोप सोडून बाहेर पडलेला असतो. काही ठिकाणी जास्त प्रमाणावर धुकं दिसत होतं. विजिबिलिटी खूपच लो झाली होती, पण बाईक राईड करायला खूपच मजा येत होती. एकदा मुंबई गोवा हायवेला लागलं ना की खूप सारे रायडर्स भेटतात, विचारतात कुठे चाललाय, कुठून आलात. या सगळ्या गोष्टीतून प्रवासाची नवीन नाती बनतात. मुंबई गोवा हायवेने आम्ही रोहापर्यंत पोहोचलो आणि मग मुंबई गोवा हायवेला एक्झिट करून आम्ही दिवेघरच्या दिशेने निघालो. रोहा ते दिवेघर आणि त्याच्या पुढचा प्रवास आपण आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये दाखवणार आहोत. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.